वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगेबाबा शिवरात्रीच्या पर्वामध्ये वर्ला या गावात आदरणीय कैलास महाराज दुरतकर यांची संतांची कार्यप्रणाली गावामध्ये राबवून नागरिकांना ग्राम स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. सामाजिक एकता, संघटन शक्ती, शेतकऱ्यांना प्रबोधन अशा अनेक विषयावर हरिभक्त पारायण कैलास महाराज दुरतकर यांनी आपल्या प्रभावी वाणीतून नागरिकांना संबोधित केलं. यावेळी जन्मतलाय न्यूजला प्रतिक्रिया देताना अध्यात्मातून गावाचा विकास व ग्राम स्वच्छतेचे महत्त्व या बाबतीत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. की जे काम शासनानं पैसे देऊन करायला पाहिजे होतं, म्हणजे जसं ग्राम स्वच्छता अभियानाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असं नाव दिलेलं आहे. त्याच्यासाठी लाखो करोड रुपयाचा खर्च देखील केला, परंतु तो खर्च करूनसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात ग्राम स्वच्छता झालेली नाही. परंतु आपण असं कुठल्या प्रकारचं ब्रेन वॉश नागरिकांचं केलं आणि कोणत्या अध्यायातून कशा प्रकारे नागरिकांना समजावून सांगितलं की ते स्वयंस्फूर्तीनं ग्राम स्वच्छता अभियान करायला लागले. ग्रामगीतेच्या 12व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तुकडोजी महाराजांनी गाडगे महाराजचा आदर्श घेतला आणि हेच याच्या अगोदरचे ओवीतला थोडासा एक शब्द राहिलेला होता की रामधून ही आजची ही परंपरा आहे प्रदक्षिणेची. प्रदक्षिणेमध्ये योजना होती कार्याची, तीच आजची रामधून, त्याच्यामध्ये कार्य आलेलं आहे. या निमित्तानं रामधूनच्या माध्यमातून लोकांना एक भक्तिभावाचा एक मार्ग मिळतो, त्यांना एक सेवेची संधी मिळते. घरासमोर शासनानं जरी उपक्रम राबवले तर शासन काही साधू संतांच्या प्रतिमा, देवी देवताच्या प्रतिमा थोडी ठेवणार आहे. संतांचे सांगणे प्रेमाचे आणि शासनाचे मात्र दंडुक्याचे. शासनानं लाखो नाही करोडो रुपये खर्च केला तर हा संतांचे सहज आहे, सहज बोलणे हित उपदेश. याच्यामध्ये लोकांची झीज आहे, काही करोडो रुपये खर्च नाही करावा लागत, फक्त हे सेवेची संधी आहे. सेवेची संधी लाभते भक्ताच्या हाता, होतसे ब्रह्मची निज अंग, असा हा संतांचा संघ. त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजता उठून सळा संवर्जन करून रांगोळ्या वगैरे टाकून मस्त साधू संतांच्या देवी देवतेचा प्रतिमा, आणि आम्ही सांगत असतो की आपल्या घराची समृद्धी वाढवायची असेल तो मस्त साधू संतांच्या प्रतिमा ठेवा, घराचं सौंदर्य वाढवा, गावाची समृद्धी वाढवा, रोगराईपासून गाव बचाव करत असेल, आपला पैसा आतला धन दौलत या रामधूनच्या माध्यमातून वाढू शकते, अनेक रोगराई नाहीशी होऊ शकते. त्यांनी साधू संतांच्या प्रतिमा ठेवल्या आणि तिथून रामधून निघणार आहे. म्हणजे घराच्या समृद्धीचा दीपक, घराच्या समृद्धीचं एक प्रतीक म्हणून ते महाराजांनी ठेवायला लावलं. ही सारं गाडगे महाराज तुकडोजी महाराज साधू संतांच्या परंपरेतून साकार झालेली योजना आहे. धन्यवाद महाराज. महाराजांसोबत असलेले अर्जुन पेढेकर हे सुद्धा कीर्तनकार आहेत. त्यांच्याशी सुद्धा या ग्राम स्वच्छता अभियानाविषयी चर्चा करूया. तर दादा, हे ज्या ग्राम स्वच्छता अभियान संबोधनातून ग्राम स्वच्छता अभियान जे चालू आहे या बाबतीत अगदी थोडक्यात सांगा. तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज या सर्व संतांनी एक समाजाला एक संदेश दिला, सत्यतेचा एक विचार दिला. आणि गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी माणसाचे विचार कसे चांगले होतील आणि माणूस ज्या ठिकाणी राहतो ते वातावरण कसं चांगलं होईल, हा विचार गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांनी दिला. तुकडोजी महाराजांना 50 वर्षे होऊन गेले, गाडगे महाराजांनाही 50 वर्षे होऊन गेले. त्यांचे विचार आजही जिवंत आहे. आज आपण पाहतो देशातलं वातावरण, सरकार आज नवीन नवीन योजना समाजामध्ये गावामध्ये राबवतात, पण सरकार एवढा खर्च लावल्यावरही गाव स्वच्छ होत नाही. पण तुकडोजी महाराजांनी जी रामधूनची एक योजना राबवलेली आहे, त्या रामधूनमुळे सहज गाव स्वच्छ आणि सुंदर होते. म्हणून आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी एकच सांगेल की आज गावागावामध्ये सामुदायिक प्रार्थनेची गरज आहे, ध्यानाची गरज आहे. आणि रामधून गावागावामध्ये प्रत्येक गुरुवारी जर निघाली तर गाव सहज स्वच्छ होईल. एवढंच तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या महापुरुषांच्या विचाराची आज समाजाला गरज आहे, एवढंच बोलतो. धन्यवाद. जन्मतलाय न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शीहून.